नमस्कार, मी भाऊसाहेब देवपळे या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये फोटोशॉपमध्ये जेपीईजी इमेज पासून पीएनजी इमेज कशी तयार करावी याविषयीचं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करणार आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत शेअर करावा। प्लीज लाईक अँड शेअर, सबस्क्राइब माय चॅनल। तर प्रथमतः आपण फोटोशॉप ओपन करण्यासाठी आपल्याकडे फोटोशॉप CS3 जर असेल तर त्याच्यावरती क्लिक करावं। क्लिक केल्यानंतर आपणा समोर फोटोशॉप CS3 ओपन होईल। ओपन झाल्यानंतर आपण आपल्याकडे जेपीजी इमेज ज्या असतील त्या इमेज आपण फाईल मेनू मध्ये जाऊन ओपन कराव्यात। माझ्याकडे मी डाउनलोड केलेल्या काही इमेज आहेत, त्या इमेज आपण फोटोशॉप मध्ये ओपन करून त्या पीएनजी कशा कराव्यात हे प्रत्यक्ष आपण डेमोद्वारे पाहूयात। यातील काही चित्र मी डाउनलोड केलेले आहेत, ते फोटोशॉप मध्ये आता ओपन होत आहेत। फोटोशॉप मध्ये दिलेले फोटो ओपन झाल्यानंतर आपण या जेपीईजी इमेज पासून पीएनजी इमेज तयार करणार। तर कशा पद्धतीने डाव्या बाजूला काही टूल्स दिलेले आहेत, या टूल्सच्या मदतीने आपण अनावश्यक जो भाग आहे तो भाग काढून टाकणार आहोत। तो अनावश्यक भाग काढून टाकण्यासाठी आपण मॅजिक इरेजर या टूलचा वापर करणार आहोत। मॅजिक इरेजर या टूलवरती क्लिक करून नको असलेल्या भागावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पाठीमागचं जे बॅकग्राऊंड होतं ते बॅकग्राऊंड निघून गेलेलं आहे। आता जेपीजी इमेज पासून पीएनजी इमेज करण्यासाठी कोणत्याही लोगोचं आपण बॅकग्राऊंड इमेज घालवण्यासाठी इरेजर मधील मॅजिक इरेजर टूलचा वापर करून बॅकग्राऊंड घालवावं। आता ही इमेज सेव्ह करताना पीएनजी इमेज म्हणून सेव्ह करावी। त्यासाठी आपण फाईल मेनूवरती जाऊन सेव्ह ॲज या बटनावरती क्लिक करावं। क्लिक केल्यानंतर आपल्याला फाईल नेम येईल, तर आपण या फाईलला नाव देऊयात 001। मी या फाईलला नाव देत आहे आणि फाईलचा जो फॉर्मॅट आहे तो आपण या ठिकाणी पीएनजी सिलेक्ट करावा। पीएनजी सिलेक्ट केल्यानंतर तो काय होईल, सेव्ह होईल आणि ओके म्हणून तो सेव्ह झाला। आता हा झाला एक मेनू। त्यानंतर ट्विटरचं चिन्ह आपल्या समोर आहे। या ट्विटरच्या लोगोलाही आपण पीएनजी इमेज बनवण्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे या टूल मधील मॅजिक इरेजर टूल ऑलरेडी सिलेक्ट आहे, सिलेक्ट नसेल तर त्यावरती क्लिक करा आणि बॅकग्राऊंड इमेजला क्लिक करा। या ठिकाणी ट्विटरचा जो लोगो आहे तो लोगो आता बॅकग्राऊंड घालवल्यामुळे तो पीएनजी झालेला आहे। तो पीएनजी इमेज सेव्ह करण्यासाठी पुन्हा आपण सेव्ह ॲज इथे जाऊन याला नाव देऊया। नाव देण्यासाठी मी आता 002 हे नाव देतोय आणि त्याचा फॉर्मॅट जो आहे तो फॉर्मॅट आपण पीएनजी करून घ्यावा। सेव्ह केलेला आहे, ओके। हा सुद्धा आता पीएनजी इमेज आपल्या समोर झालेला आहे। या लोगोलाही याच पद्धतीने आपण पीएनजी करू शकतो।
तर याच्या पाठीमागचाही बॅकग्राऊंड आपण घालवलेला आहे. यालाही आपण कीबोर्डवरील कंट्रोल अल्ट एस हे बटन दाबून आपण शॉर्टकटमध्ये सेव्ह ॲज करू शकतो. तर सेव्ह ॲज करताना आपण इथे जेपीजी फॉर्मॅट सिलेक्ट करणं गरजेचं आहे. हाही लोगो या ठिकाणी पीएनजी इमेजमध्ये सेव्ह झालेला आहे. त्यानंतर CNBC या इमेजला सुद्धा आपण या ठिकाणी पीएनजी करणार आहोत. इथेही तो पीएनजी लोगो तयार झालेला आहे. त्यानंतर फोर्डचाही लोगो आहे, तोही लोगो आपण या ठिकाणी कंट्रोल अल्ट एस न सेव्ह करून त्याला आपण पीएनजी इमेज त्याची तयार करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची इमेज जी आहे तो यूट्यूबचा लोगो, त्यालाही आपण या ठिकाणी कंट्रोल अल्ट आणि एसनं यूट्यूब नाव देतो. यूट्यूब नाव दिलेलं आहे. तर हे आपण पीएनजी इमेज या ठिकाणी सेव्ह केलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी पॉवर पॉइंटची ही आपण कंट्रोल अल्ट आणि सेव्ह या ठिकाणी पीएनजी इमेज फॉर्मॅट घेऊन हे आपण सेव्ह केलेलं आहे. अशा प्रकारे ज्या इमेज घेतल्या होत्या त्या सर्व इमेज आता आपण पीएनजी मध्ये घेतलेल्या आहेत. त्या झाल्या की नाही हे पाहण्यासाठी आपण न्यू वरती जाऊया आणि नवीन एक विंडो ओपन करूया. या विंडोवरती त्यांना आपण घेण्यासाठी आपण या ठिकाणी प्लेस या बटनावरती क्लिक करायचं. तर इथे क्लिक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की फॉर्मॅट जो आहे तो पीएनजी दाखवलेला आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तो जेपीजी फॉर्मॅट दिसेल. मग पीएनजी फॉर्मॅट जो आहे तो इथे आहे. हा पीएनजी फॉर्मॅट आहे हा एक. त्यानंतर हा जो फॉर्मॅट हाही पीएनजी झालेला आहे. हा आपण एक घेऊया ट्विटर. आता ट्विटर इथे घेतल्यानंतर ते लक्षात येत नाही, परंतु याला जर आपण कलर लोगो जर असता तर आपल्या लक्षात आलं असतं. तर मी यासाठी इथून एक स्क्वेअर घेतो आणि तो कलरफुल असेल. तर या लोगोवरती आपण इथे इमेज आता घेतलेली आहे. तर इथे आपल्याला इमेज गेलेली आहे. तर इमेज पाठीमागे गेलेली त्या इमेजला पुढे आणण्यासाठी आपण त्या इमेजवरती क्लिक करणं गरजेचं आहे. या उजव्या बाजूला तिथे आहे. तर इथे आपण लेयर वरती जाऊन अरेंज आणि ब्रिंग टू फ्रंट. तर इथे जर पाहिलं तर ते पाठीमागचा व्हाईट बॅकग्राऊंड जो होता याला तो गेलेला आहे. म्हणजे आपली इमेज जी आहे ती पीएनजी झालेली आहे. त्यानंतर आणखी काही इमेज आहेत की ज्या पीएनजी झाले की नाही आपण इथे चेक करू शकतो. तर पुन्हा आपण प्लेस करू याला. हा जो फॉर्मॅट आहे तो पीएनजी आहे. सॉरी, इथे पीएनजी तो झालेला नाही, परंतु याला पीएनजी करण्यासाठी आपण पुन्हा मॅजिक टूल वरती जाऊया आणि साइडला क्लिक करूया. हा तो पीएनजी झालेला आहे. म्हणजे पीएनजी इमेज आपण अशा प्रकारेही तयार करू शकतो. इथे ओके करून प्लेस करा त्याला. आता इथे वरची बाजू आपल्याला पांढरी दिसते, तर ती पांढरी काढून टाकण्यासाठी आपण याला सिलेक्ट करूया आणि कंट्रोल एक्स बटन दाबून ती घालूया. त्यानंतर दुसरी आहे पीएनजी इमेज आपण ज्या केलेल्या आहेत त्या मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटची ही जेपीजी आहे आणि ही पीएनजी आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जर ही जे पीएनजी इमेज जी आहे तिला बॅकग्राऊंड नाही आणि हीच आपण जेपीजी इमेज घेऊयात, म्हणजे आपल्या लक्षात येईल की पीएनजी झालेली आहे की नाही. आता हिला पहा, व्हाईट बॅकग्राऊंड पाठीमागे आहे आणि जी पीएनजी केलेली आहे तिला व्हाईट बॅकग्राऊंड नाही.
म्हणजे पीएनजी इमेज आणि जेपीजी इमेज या दोन्हीतील फरक आपल्या लक्षात नक्कीच आला असेल. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.